सान्विक वेल्थ मॅनेजमेंट या LLP कंपनीच्या माध्यमातून अनेक गुंतवणूकदारांची 3,62,00,000ची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी कंपनीचा फरार संचालक प्रताप गोसावी याला पोलिसांनी ताब्यात घेतले, तर युनियन बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी शाखेत बनावट सोनं तारण ठेवून फसवणूक करणाऱ्या भूषण धानवडे यालाही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे। कमी कालावधीत जास्ती परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या अनेक घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। अशाच पद्धतीनं कोल्हापुरातील सान्विक वेल्थ मॅनेजमेंट या कंपनीनं 4 महिन्यात दामदुपटीचं आमिष दाखवून 3,62,00,000ची फसवणूक केली आहे। या गुन्ह्यात पसार झालेला वाळवा तालुक्यातील शिगाव इथला प्रताप गोसावी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ताब्यात घेतलं। पुढील तपासासाठी त्याला शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, तर सन 2024 मध्ये युनियन बँक ऑफ इंडियाच्या लक्ष्मीपुरी शाखेत बनावट सोनं तारण ठेवून फसवणूक करणाऱ्या मांढरे इथल्या भूषण धानवडे याच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा नोंद होता। त्यालाही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं मांढरे गावातून ताब्यात घेतलं। लोकांची आर्थिक फसवणूक करून त्यांना एक प्रकारे आयुष्यातून उठवणाऱ्या अशा भामट्यांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे।